होय, दिवस रात्र मामाच्या घरी हेच वातावरण आहे आणि फार भारी वाटतंय. मला भारी वाटतंय, पण तसं सगळे दमलेत, म्हणजे इतके कामं करतायत रोज. ऑलरेडी आम्ही काल रात्री लेट आलेलो घरी आणि सकाळी परत लवकर आवरून बाहेर पडलोत. मामींकडून मात्र मी खूप सारा खाऊ घेतला आणि मग प्रचार करायला शुभारंभ झाला. सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या टीम करून दिलेल्या आहेत. प्रचारादरम्यान मध्येच मला हे एकदम क्यूट पप्पी भेटलं आणि मी त्याच्यासोबत खूप खेळले. बिचारा कुठे पण भटकत होतं आणि आम्हाला बघितल्यावरती ते खूप खुश झालं आणि ऑलरेडी मी त्याच्यासोबत खेळलेले खूप, त्यामुळे मग मी त्याला घेतला आणि त्याला आता एक दादा सांभाळणार आहेत. मला तर गावांकडचा प्रचार आवडलेला आहे. घड्याळ घड्याळ घड्याळ. घड्याला मत द्या. हे माझे मामा दीपक पवार. मी तर बघा मामाची जाहिरात कशी करतीये. माझ्या तोंडावरती एकच वाक्य, घड्याळाला मत द्या आणि माझ्या मामाला बहुमतांनी विजय करा. परवा तुम्हाला सासू सुना असा खूप कॉमेडी व्लॉग बघायला मिळेल, नक्की बघा. लहानपणापासून मी मामाला बघत आली आहे ना, तर त्यांची पर्सनॅलिटी राजकारणात शोभेल अशीच आहे. खूप समाजकारण आणि त्यांनी खूप माणसं जोडलेली आहेत. समाजकारण करण्यासाठी मन मोठं लागतं, दिलखुलास माणूस लागतो आणि खरंच अगदी माझे मामा तसे आहेत. महत्वाचं म्हणजे 7 तारखेला इलेक्शन आहे आणि नक्की मतदान करा. दिवसभर प्रचार केल्यानंतर मामी आणि मी तर इतक्या दमून गेलो की घरी गेल्या गेल्या झोपलो.